कुठे दूर तारा, कुठे हा किनारा, सारेच भासे नव्या सारखे. जिथे रात राणी आता दरवळेल, नवा डाव दोघे मांडू तिथे. तुझा हात हाती असू जन्म साथी, नकोया सुखाला तारसे. तुझी साथ असता माझ्या आकाशी, कशी चांदण्याची आरास आहे. अजूनही वाटते मला की, अजूनही चांदण्यात आहे. अजूनही चांदण्यात आहे. रेवा, रेवा, तू काय बोलतेस मला काहीच कळत नाहीये. अनय प्लीज एक मिनिट, मला विचार करू देत. मार्ग सापडला. अनय, आपण प्रोजेक्ट पूर्ण केल्यानंतर मी त्याची एक रफ कॉपी बनवून ठेवली होती. रफ कॉपी म्हणजे? आपल्या प्रोजेक्टचं ब्लू प्रिंट मी उतरून घेतलं होतं, फेअर केलं नव्हतं. काय? तुला कसं सुचलंय? अनय, मागे माझ्या आजीच्या घराला जेव्हा आग लागली होती तेव्हा न बोलवता सुद्धा अचानक कसा आला होतास तू तिथे? मला जस्ट वाटलं की काहीतरी गडबड होणार म्हणून आलो. बस, मग मलाही तसंच जाणवलं. या प्रोजेक्टच्या बाबतीत काहीतरी गडबड होणार आहे, म्हणून मी आधीच तयारी करून ठेवली. यू आर सिम्पली ग्रेट. तुला अनय, कौतुक नंतर कर. बरं चल, ती रफ कॉपी आण, मी लगेच फेअर करतो. नको, तू जा मीटिंगला, मी फेअर करून घेऊन येईन कॉपी. आणि तू मीटिंगला उशिरा गेलास असं कोणी म्हणायला नको, मला नाही आवडणार. That's the layout. तर मला वाटतं की आपला हा प्लांट आता असा असेल. तुम्हाला काय वाटतं प्लांट बद्दल? शाब्बास अनय, शाब्बास. मला तुझं काम खूप आवडलं. छान पाहिलं कौशल्या, काल मी जरा कठोरपणे वागले याच्याशी, तर आज हा एक उत्तम प्लॅन घेऊन आपल्या समोर उभा आहे. मस्त, खरंच मस्त. खरं आहे की हो तुमचं. तुमच्या कल्पनेमुळे यांच्या हातून खूप चांगलं काम घडलं. चला, म्हणजे एकदा आपण एका निर्णयावर आलो तर आता पुढे कसं करायचं? त्यात काय प्रश्न आहे?
ठरल्याप्रमाणे येत्या 2 दिवसात भूमिपूजन होईलच. हा, आता त्याच्या तयारीला मात्र सगळ्यांनी लागायला हवं. आणि हो रावसाहेब, तुमच्या ओळखीने इथल्या कचेरीतली आपली कामं ताबडतोब हातावेगळी करायला हवी. आत्यासाहेब, एक मिनिट. काय म्हणत होतात तुम्ही दोघी? माझ्या बायकोच्या पायगुणामुळे माझ्या आयुष्यात सगळं घडतंय ना? अरे बाप, खरंय का यांचं? बघ ना, या दोघींच्या इतक्या प्रयत्नानंतरही शेवटी तुझ्यामुळे मी वाचलोच. काय म्हणाला होतात तुम्ही दोघी? पांढऱ्या पायाची. नशीब आहे ती माझं. माय लक. अनय, सॉरी, मी माफी मागते त्याच्या वतीने. आज इतका मोठा दिवस आहे अनयसाठी. आम्हाला आशीर्वाद द्या. अनय, रेवा, या सगळ्या कुटुंबाला एकत्र ठेवण्याचा ठेका तूच एकटीने घेतलायस का? समोरच्यांकडनं पण होऊ देत ना कधीतरी काही प्रयत्न. कुटुंबात दुरावा नेमका कोणामुळे निर्माण होतोय हे आम्हाला जास्त चांगल्या प्रकारे कळतं नाही राजे. आणि ही अशी नाटकं करून कोणी सालसूद बनण्याचा प्रयत्न करू नये, कळलं? नाही, तसले प्रयत्न इथे कोणीच करत नाहीये. पण आमच्या दोघांमध्ये वितुष्ट आणण्याचा तुम्ही प्रयत्न प्लीज करू नका. काय, उगाच तुमची एनर्जी वाया जायला नको ना. एक्सक्यूज मी. चल रेवा. तुम्ही सांगितलेलं पहिलं काम अगदी नीट पार पडलं या. आणि त्याचे पडसाद लवकरच नवीन सुनबाईच्या आयुष्यात बी बघायला मिळतील. आता पुढं काय करायचं? ही डायरी, ही तर रावसाहेबांची तीच डायरी आहे ना व, जिच्यामध्ये वाड्यातला तो समदार रहस्यमय भूतकाळ लिहिलेला आहे. ही डायरी कुणाच्या बी हातात लागली ना तर अनर्थ होईल. हवा अनर्थ होईल. अन या डायरीचं म्या काय करू? या बया, लईच मोठी जबाबदारी टाकताय हो तुम्ही माझ्यावर. ही डायरी नष्ट करायची, पण मग तुम्हीच का नाही करत नष्ट ही डायरी? वय करीन म्या. या आधीची जबाबदारी बी मी नीट पार पाडली. आता ही जबाबदारी मी कशी पार पाडतीये ते बघाच तुम्ही. ही डायरी म्या नष्ट करणार. म्याच नष्ट करणार ही डायरी. रेवा रेवा रेवा, तुला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालंय मला. तुला माहितीये, आज सगळ्यांसमोर फक्त तुझ्यामुळे माझी लाज राखली गेली. ते रेवा, यू आर सिम्पली ग्रेट. अच्छा, आणि काय काय मी? तू जितकी सुंदर आहेस ना, त्याहून जास्त तू हुशार आहेस रेवा. आणि 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 तू माझ्या आयुष्यात ज्या दिवशी आलीस ना,
तो सोनेरी दिवस होता माझ्या आयुष्यातला. आणि तेव्हा किती स्तुती ऐकून घेणार आहेस तू तुझी? मला आता काही शब्द पण सुचत नाहीयेत. बस एवढ्यातच कंटाळलास? काल तर कोणीतरी म्हणत होतं की तू मला तुझी स्तुतीच करू देत नाहीस, म्हणून म्हटलं आज मस्तपैकी स्वतःची स्तुती ऐकून घ्यायची. तेव्हा डॅम स्मार्ट हा. माणसाला शब्दात कसं अडकवायचं तुला बरोबर माहिती आहे. पण खरंच रेवा, तू माझ्या आयुष्यात आली नसतीस ना तर इतक्या लवकर मला हा दिवस पाहायला मिळालाच नसता. आपल्या दोघांचं भेटणं हे अपघातानेच झालं. आपलं लग्न सुद्धा एक अपघातच होता, पण माझ्यासाठी हे अपघात नव्हता. माझ्यासाठी हे लग्न म्हणजे वरदान होतं. बघ ना, तू आल्यापासून माझ्या आयुष्यात फक्त चांगल्या गोष्टी घडतात. देवा, यू आर माय लकी चार्म. हॅलो गोपी. हा गोपी बोल, कसा आहेस? हॅलो हॅलो गोपी, कुठे आहेस तू? हॅलो हॅलो गोपी. हा अरे रेंज मध्ये कुठे आहेस तू? ऐकू येत नाहीये. काय झालं रे वा? हे कपाटात कसं आलं? माहित नाही. कपाटाच्या किल्ल्या तर माझ्याकडे असतात. अरे वा, आज एकदम जोड्यानं आलाय. काय काम काढलं? काय हो, इतकं अस्वस्थ होण्यासारखं काय घडलं म्हणते मी. आऊसाहेब, मला आमच्या कपाटात आज काहीतरी सापडलंय. म्हणजे माझं नाहीये ते, आणि कपाटाच्या किल्ल्या सुद्धा माझ्याकडेच असतात. पण हे कसं आलं कळलं नाही. इतकं काय सापडलं तुम्हाला? मला खरंच माहित नाही. हे आज सकाळी अचानक माझ्या औसाहेब काय शोधताय? औसाहेब काय शोधताय? नाहीयेत. हीच ती पैंजण, शापित पैंजण. याच पैंजणांमुळे वाड्यात पैंजण वापरायची बंदी आहे.
आमच्या कपाडात ही असताना ही कोणाची पैंजण आहे आणि माझ्या कपाटात कशी आली? अहोसाहेब, हा सगळा काय प्रकार आहे? या सगळ्याचा काय अर्थ आहे? या पैंजणांमागे तुम्ही कुठली तरी गोष्ट लपवताय. कुठली गोष्ट? प्लीज सांगा. अहोसाहेब, काय रहस्य आहे या पैंजणांचं? सांगा ना. ही पैंजण शापित आहे. ही बाळाच्या नव्या सुरेपर्यंत पोहोचणं म्हणजे तिच्या जीवाला धोका आहे. सांभाळ अनय, सांभाळ रेवाला, सांभाळ तिच्या जीवाला धोका आहे. कैलास राणा, शिवचंद्र मोळी, फणींद्र माता, मुक्ती झळाळी, कारुण्य सिंधू भव दुःख हारी, तुझे वेळ शंभू मचकोण थारी. भैरवा, भैरवा, भैरवा. जवळ येते, आणखीन जवळ येते. चल बाजूला. पण तुझा नाईलाज आहे, कारण तुलाही तेच करायचंय. सावध हो, कारण ती तुझ्या जवळ येते. तुमच्या दोघांची तीच गती होणार आहे, तीच गत होणार आहे. तू काहीच करू शकत नाहीस. नशिबाचे भोग भोगावेच लागतील. भैरवाचा योग, नशिबाचे भोग, सुमित्रेचा भैको नाही सुटणार. ही पैंजण शापित आहे. ही बाळाच्या नव्या सुरेपर्यंत पोहोचणं म्हणजे तिच्या जीवाला धोका आहे. तेव्हा तू अजून टेन्स्ड आहेस ना? तेव्हा आऊसाहेब जे काही म्हणाल्या त्या गोष्टीकडे तू नको लक्ष देऊस. तू मॉडर्न विचारांची मुलगी आहेस ना, मग माझं ऐकशील तर तू हे सगळं विसरून जा आता. तेव्हा तू जितका या गोष्टीचा जास्त विचार करशील तितकी त्यात गुरफटत जाशील. अनय, कळतंय मला, पण मी या गोष्टींवर अविश्वास कसा दाखवू? गेल्या काही दिवसात इतके अनपेक्षित चमत्कार घडतायत. आपलं अपघातानं भेटणं, तुझ्या बायकोसाठी दिलेला धागा माझ्या हातात बांधलं जाणं, मुंबईतल्या गुरुजींनी मला असं सांगणं की माझं लग्न एका राजकुमाराशी होणार आहे, आणि मग ऑल ऑफ अ सडन काहीही संबंध नसताना माझं तुझ्याशी, एका राजकुमाराशी लग्न होणं. तेव्हा कारण देवानी आपली जोडी आधीपासूनच बनवून ठेवली होती. आणि जर असं होतं तर माझं या वाड्यात पाऊल पडताच अण्णासाहेबांचा मृत्यू का झाला? त्यानंतर मला अपशकुनी ठरवून या घरातून हकलून देणं, अचानक माझ्या आजीच्या घराला आग लागणं, तू परत मला या वाड्यात घेऊन येणं, आणि सगळ्यांचा विरोध असताना सुद्धा आऊसाहेबांनी माझा स्वीकार करणं, याला काय म्हणशील तू? हा सगळा निव्वळ योगायोग होता रे वा. आणि हा जर योगायोग होता तर ज्या दिवसापासून मी या वाड्यात आले त्या दिवसापासून ते पैंजणांचे आवाज, त्या दारामागच्या कुठल्या तरी एका बाईचे आवाज, कुठल्या तरी एका बाईचा असल्याचा भास, हे सगळं काय आहे? हे सगळे भास आहेत, भास. आणि तू या वाड्यात नवीन आहेस ना, याआधी कधी मी असे भास कोणाला झालेले ऐकले नाहीये तिकडे. आणि हे सगळं जर असं असेल तर त्या दारामागे काय आहे हे जाणून घ्यायची उत्कंठा फक्त माझ्यातच का? तेव्हा शांत हो, रिलॅक्स. मला कळतेय तुझी अवस्था. या सगळ्या जंजाळात तू माझ्यामुळेच अडकलीस. आता या सगळ्यातनं मलाच तुला बाहेर काढावं लागेल. तेव्हा आय थिंक आपण उद्याच मुंबईला जाऊया. मला इथे थांबण्यात काहीच पॉइंट दिसत नाही. नाही अने, काहीही झालं तरी सुद्धा आपण हा वाडा आहे गाव सोडून मुंबईला जायचं नाही. अरे आत्ता कुठे तू कामाला सुरुवात केलीयस आणि मला संकटांना सामोरं जावंच लागेल. आणि ह्या सगळ्या दिवसात ना एक गोष्ट मला पक्की कळलीये, नियती पुढे कोणाचंच काही चालत नाही. नियतीच्या खेळामुळेच मी या वाड्याची सून झाली, आणि आता पुढे जे काही होईल ना ते नियतीने ठरवल्याप्रमाणेच होईल.
ह्या वाड्याचं रहस्य मला खुणावतंय आणि आपण ते सोडवूच.